आजकाल बघा, शिक्षण क्षेत्रात एआयची चर्चा जोरात सुरू आहे आणि यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे. हे नवीन तंत्रज्ञान शिक्षकांसाठी एक आव्हान आहे की एक खूप मोठी संधी? चला, टीचिंग विथ एआय या पुस्तकाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला, सुरुवातच करूया त्या मूळ भीतीपासून जी अनेक शिक्षकांच्या आणि शिक्षण तज्ज्ञांच्या मनात आहे. खरंच एआयमुळे आपली शिक्षण पद्धती धोक्यात आली आहे का? आणि ही भीतीच आहे जिथून आजची सगळी चर्चा सुरू होते. आणि ह्या चिंता काही चुकीच्या नाहीत, खरं तर साहजिकच आहेत. विद्यार्थी स्वतः विचार करण्याऐवजी पूर्णपणे एआयवर अवलंबून राहिले तर काय होईल? भविष्यात शिक्षकांची नेमकी भूमिका काय असणार? चिकित्सक विचार करण्याची जी क्षमता आहे ती आपण कशी जपणार? आणि परीक्षा घेण्याच्या पद्धती खरोखरच योग्य राहतील का? हे सगळेच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मग ह्या सगळ्या प्रश्नांवर उपाय काय? घाबरून जायचं नाही. ह्या पुस्तकात एक वेगळाच मार्ग सुचवला आहे. तो म्हणजे ह्या प्रश्नांना सामोरं जाताना आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलायला हवा. एक नवीन मानसिकता स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. इथे ना 2 विचारसरण्या समोरासमोर उभ्या आहेत. एकीकडे आहे जुनं मॉडेल, जे म्हणतं की एआयशी स्पर्धा करा, पाठांतरावर भर द्या आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा. पण दुसरीकडे एक नवीन, जास्त स्मार्ट मॉडेल आहे. ते म्हणतं, स्पर्धा कशाला करायची? एआयचा एक साधन म्हणून वापर करा आणि आपलं लक्ष सहानुभूती, नैतिकता अशा खास मानवी कौशल्यांवर केंद्रित करा. तर मग मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की या नवीन मॉडेलचा सगळा भर आहे मानवी कौशल्यांवर. सहानुभूती, नैतिक विचार आणि सर्जनशीलता या अशा गोष्टी आहेत ज्यांची नक्कल कोणतीही मशीन करू शकत नाही. आणि इथेच शिक्षकांची खरी ताकद आणि त्यांची भविष्यातील भूमिका लपलेली आहे. बरं, ही नवीन मानसिकता तर छान वाटते, पण ती प्रत्यक्षात आणायची कशी? फक्त विचार बदलून तर चालणार नाही, नाही का? चला तर मग पाहूया या पुस्तकात नेमकं काय करायला सांगितलं आहे, म्हणजे कोणत्या व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकात ना एक अगदी स्पष्ट आराखडा दिला आहे. आपण त्याला 3 सोप्या टप्प्यांमध्ये बघूया. पहिला टप्पा आहे अभ्यासक्रम आणि मूल्यांकन पद्धती नव्याने तयार करणे. दुसरा आहे एआय साधनांना वर्गात सामील करून घेणे. आणि तिसरा, या संपूर्ण बदलासाठी एक मजबूत सपोर्ट सिस्टम उभी करणे. तर पहिल्या टप्प्यात शिकवण्याच्या पद्धतीतच बदल करायचा आहे. म्हणजे बघा, फक्त माहिती तोंडपाठ करण्याऐवजी विद्यार्थी त्या माहितीचा वापर कसा करतात, त्याचं विश्लेषण कसं करतात, त्यातून काहीतरी नवीन तयार करू शकतात का, यावर भर द्यायचा आहे. आणि यासाठी पारंपरिक परीक्षांच्या पलीकडे जाऊन प्रकल्प, तोंडी परीक्षा आणि खऱ्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासारख्या नवीन पद्धती वापराव्या लागतील. आता दुसऱ्या टप्प्यात आपल्याला एआयला वर्गात आणायचं आहे, पण स्मार्टपणे. शिक्षक स्वतःच्या नियमित कामांसाठी, जसं की प्रश्नपत्रिका तयार करणे, यासाठी एआय वापरू शकतात. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना एआय नक्की कसं काम करतं, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचा जबाबदारीने वापर कसा करायचा, हे शिकवणं गरजेचं आहे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे या सगळ्या बदलाला यशस्वी करण्यासाठी एक मजबूत पाया तयार करणे. यात शिक्षकांना योग्य ट्रेनिंग देणं, एआय वापरासाठी स्पष्ट नियम बनवणं आणि नवीन तंत्रज्ञानानुसार अभ्यासक्रमात सतत बदल करत राहण्याची तयारी ठेवणं, या सगळ्या गोष्टी येतात. मग ह्या सगळ्या बदलांमधून आपल्याला काय मिळवायचं आहे? याची दूरदृष्टी काय आहे? ही दूरदृष्टी शिक्षकांच्या भूमिकेला एका नव्या आणि अधिक शक्तिशाली पातळीवर घेऊन जाते. हे एक वाक्य बघा, यात या पुस्तकाचं संपूर्ण सार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिक्षक तंत्रज्ञानामुळे मागे पडणार नाहीत, तर ते या नव्या युगाचे, या नव्या शिक्षण प्रणालीचे नेते बनतील. त्यांचं काम फक्त माहिती देण्यापुरतं मर्यादित राहणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर एआय हे शिक्षकांची जागा घेण्यासाठी आलेलं नाहीये. उलट ते त्यांचं काम अधिक प्रभावी बनवणारं एक शक्तिशाली साधन आहे. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षक शिकवण्याच्या प्रक्रियेतील मानवी स्पर्श, आपुलकी आणि मार्गदर्शन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. तर हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या नव्या दिशेने जायचं असेल तर आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल? या मोठ्या बदलाची सुरुवात नेमकी कुठून करायची?